नमस्कार, TV9 मराठीच्या न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा। बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत लोकसभेसंदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी। सुरुवातीला महासंग्राममधून प्रचार गीतातल्या जय भवानी शब्दावरून निवडणूक आयोगाची उबाठा गटाला नोटीस। मात्र आम्ही जय भवानी शब्द काढणार नाही, न्यायालयीन लढाईलाही तयार, उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं। मोदी शहा बजरंगबली आणि रामाच्या नावानं मतं मागतात, त्यावर काय कारवाई करणार? ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। पत्रकार परिषदेत ठाकरेंनी अमित शहांचा व्हिडिओही दाखवला। तर ज्यांनी हिंदुत्व सोडले त्यांनी गाण्यात तरी जय भवानी का आणावं? मोदी शहांच्या वक्तव्यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगात जावं, आम्हाला काय विचारता? देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे नैराश्यामुळे बेताल वक्तव्य करतायत। ठाकरे विकासावर बोलत नाहीत, केवळ मोदींना शिव्या देतात। भवानी माता मंदिर परिसराच्या विकासासाठी ठाकरेंनी काय केलं? प्रवीण दरेकरांचा सवाल। फडणवीसांवरील टीकेवर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। सर्वेक्षणात उद्धव ठाकरे नंबर 1 चे नालायक निघतील, बावनकुळेंचा घणाघाट। ठाकरे पहिले निष्क्रिय मुख्यमंत्री, मानसिक स्थिती ढासळल्यासारखं वागतायत, अशी ही टीका। शिंदेंकडनं ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता। शिंदे गटाकडनं दक्षिण मुंबईत मिलिंद नार्वेकरांचं नाव चर्चेत। उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आणि ठाकरे गटाचे सरचिटणीस असणारे नार्वेकर शिंदे गटात जाण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। नार्वेकरांसोबत आमचा कोणताही अधिकृत संपर्क नाही, संजय शिरसाटांची माहिती। पण नार्वेकर सोबत आल्यास स्वागत करू, असंही विधान। उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेआधी मिलिंद नार्वेकर मातोश्रीवर, नार्वेकर कुठेही जाणार नाहीत, उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। तर मिलिंद नार्वेकरांसंदर्भातल्या सगळ्या बातम्या खोट्या। मिलिंद नार्वेकर ठाकरेंच्या संध्याकाळच्या दौऱ्यामध्ये असणार आहेत, खोट्या बातम्या पेरण्याचा महायुतीचा प्रयत्न, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया।